गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि सुपारी फेकून हल्ला केल्याची घटना जालन्यात घडली आहे। शहरातील विशाल कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला। विशेष म्हणजे ज्या गाडीवर हल्ला झाला त्या वाहनात सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी उपस्थित होती। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आणि काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या मराठी अमराठी वादावरून सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर मनसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती। घटनेनंतर चंदनजिरा पोलीस यांनी तातडीनं कारवाई करत मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे जालना शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला असून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे।